अशोक कुमार यांची भेट झाल्यानंतर गोल्डीना बघून अशोक कुमार एकदम आनंदित झाले. म्हणाले, अरे गोल्डी, बरं झालं तू आलास आणि मी तुझ्याबद्दल खूप ऐकलंय की तू खूप चांगले चांगले चित्रपट बनवतोस, तर मला पण कधीतरी तुझ्या चित्रपटामध्ये घे. तर गोल्डी साहेब म्हणाले, आम्ही त्याचसाठी आलो आहोत. आणि गोल्डी साहेब म्हणतात, काय काय आहे मला सांग. तर म्हणे, असं असं आम्ही चित्रपट बनवतो आहोत. भले देवसाहेब याच्यामध्ये हिरो असतील, मात्र हा चित्रपट आहे ना, याच्या नावापासून, शीर्षकापासून हा चित्रपट खलनायकाचा आहे. त्याच्यामुळे देवसाहेबांपेक्षा सुद्धा तुमची भूमिका सर्वात मोठी आहे आणि महत्वाची आहे. आणि तुम्ही या चित्रपटामध्ये काम करावं अशी आमची इच्छा आहे. तर अशोक कुमार म्हणाले, अरे मला फारच आनंद होईल. आणि त्यांनी जी काय गोल्डी साहेबांनी त्यांना कथा ऐकवली ती त्यांना आवडली आणि म्हणाले की हरकत नाहीये, तर मी या चित्रपटामध्ये काम करायला तयार आहे म्हणून. तर गोल्डी साहेबांनी सांगितलं की तुमचं काय मानधन आणि याच्याबद्दल तुम्ही सांगितलं तर. ते म्हणे, ते तुम्ही ना माझ्या मॅनेजरशी बोला, शूटिंगच्या तारखा आणि माझं मानधन. मात्र गोल्डी, मी तुला एक सांगतो की मी आत्ताच बायपास माझी झाली आहे. कारण त्याच काळामध्ये ना नुकती अशोक कुमार यांच्यावरती बायपास झाली होती आणि ते अमेरिकेला जाऊन ती बायपास करून आले होते त्या काळामध्ये. आणि त्यांना अत्यंत पथ्य सांगितलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की पथ्य तर पाळायचंच खाण्यापिण्याचं. मात्र एक तुमचं ठराविक शेड्यूल राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा चित्रपटाचं शूटिंग करताना की तुम्ही 11च्या आधी नाही, 11च्या आधी तुम्ही तुमचा नाश्ता, औषध पाणी वगैरे घेऊन नंतर 11 वाजता तुम्ही सेटवर जा आणि 1:30 वाजता तुमचं बरोबर जेवण झालं पाहिजे. आणि 5 वाजल्यानंतर तुम्ही म्हणजे अमक्या अमक्या ठराविक तासानंतर तुम्ही काम करायचं नाही, विश्रांती घ्यायची.